का? मग काहीतरी असेलच, बरोबर आहे. म्हणजे आपण लॉजिक लावतो की काही नाही आलं तर जन्मदिवस असलाच पाहिजे, आणि इथे पण तसं लॉजिक बरेच जण लावतात, आणि या ठिकाणी आपण कधी कधी थोडंसं लॉजिक फेल होते. या ठिकाणी रमनचा वाढदिवस म्हणून नाही तर सरांनी जसं सांगितलं आपल्या इंट्रो मध्ये की रमनने कुठला तरी शोध लावला, रमन इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतो, डिस्पर्सन ऑफ लाईट म्हणतो त्याला आपण, त्याचा शोध लावला. ठीक आहे. आणि त्या प्रित्यर्थ रमनचा आदर करण्यासाठी, कारण सी.व्ही. रमन यांनी इतर शास्त्रज्ञांना प्रेरणा दिली. त्या काळामध्ये भारतामध्ये वैज्ञानिक होणे अतिशय कठीण काम होतं. आज तुम्हाला आम्ही जर विचारलं व्हॉट इज युअर ड्रीम, आय वुड लाईक टू बी डॉक्टर, I would like to be IAS officer, I would like to be captain in navy or so and so. You are having lot of dreams. त्या काळामध्ये वैज्ञानिक बनणे हे खूप डिफिकल्ट ड्रीम होतं, आणि म्हणून रमनने ते साध्य करून दाखवलं, अचीव करून दाखवलं, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांना प्रेरणा दिली. तुम्हाला माहिती आहे इन्स्पिरेशन मिळण्यासाठी काय असावं लागतं? मोटिवेशन केव्हा मिळते आपल्याला? जेव्हा आपल्या सोबतचा कोणी काही अचीव करतो, मग आपण काय म्हणतो, नकळत आपण कंपॅरिझन करतो. वी कंपेअर विथ दॅट पर्सन अँड से दॅट इफ ही कुड डू देन आय कॅन ऑल्सो, आय एम ऑल्सो हॅव्हिंग द ॲबिलिटी, मीन्स आय कॅन डू दॅट. तसं रमनने केल्याबरोबर इतर लोक जे भारतातले त्या काळात इनकमिंग सायंटिस्ट होते किंवा ज्यांना विज्ञानामध्ये थोडं खूप विज्ञान घ्यावं, आपण सायन्स फॅकल्टी घेतली पाहिजे असं वाटलं, पण सायन्स पासून दूर होते, त्यांना एक प्रेरणा मिळाली, मोटिवेशन मिळाली, आणि तेव्हा भारतामध्ये खऱ्या अर्थाने वैज्ञानिक विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा ओढा जायला लागला. स्टुडंट वेर अट्रॅक्टिंग टू द सायन्स फील्ड, सायन्स स्ट्रीम. कंप्लीट क्रेडिट गोज टू ओनली डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमन, दॅट इन इंडिया सायन्स बिल्ड सो स्ट्रॉंगली. लक्षात आला? आणि म्हणून त्या विद्यार्थी खूप सायन्सच केले इतकं नव्हे तर त्यांना सायंटिस्ट व्हावं असं वाटलं. ते तीव्र इच्छा तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली, ज्या काळामध्ये हे केवळ अशक्य होतं, ज्या काळामध्ये भारत स्वतंत्र नव्हता. इन दॅट टाइम इंडिया वॉज नॉट इंडिपेंडेंट. ओके. आणि अशा काळामध्ये अशी ड्रीम ठेवणे, आज आपण खूप भाग्यवान होऊया, सो लकी, आपण ड्रीम ठेवू शकतो, आपण ते फुलफिल करू शकतो, आणि आपण फुलफिल करून दुसऱ्याला इन्स्पायर सुद्धा करू शकतो ऍट द सेम टाइम. बघा, एकाच 3 गोष्टी करू शकतो आपण ड्रीम बघू शकतो, आपण अचीव करू शकतो, आणि दुसऱ्याला अचीव करण्यास मोटिवेट करू शकतो. ऍट द सेम टाइम वी कॅन डू द 3 थिंग्स which cannot be imagined at that time. It's beyond imagination होतं. आणि म्हणून मित्रांनो, त्या काळामध्ये लक्षात घ्या, सी.व्ही. रमनचं कार्य किती महत्त्वाचं असलं पाहिजे. आपण सी.व्ही. रमनचं शास्त्रज्ञ म्हणून पाहतो. फिनॉमिना, हा जो डिस्पर्सन ऑफ लाईट आहे, ते एकदा प्रवास करत होते, कुठे? जहाजाने प्रवास करत असताना त्यांना असं लक्षात आलं की समुद्राचं पाणी निळं का बरं असते का? बघा, सरांनी सांगितलं सायन्स म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आपल्या मनात व्हाय हा प्रश्न फार महत्वाचा आहे. व्हेअर आणि हाऊ हा नको येऊ लागला, व्हाय हा प्रश्न आलाच पाहिजे. समंदर का पानी नीला क्यों है, काला पीला इतने सारे दुनिया में कलर है, नीले कलर का क्यों है? हमारे आसपास बहुत पेड़ है, पेड़ का पत्ते का कलर हरा ही क्यों है, काला क्यों नहीं है? समझ में आया? ये जब तक सवाल हमारे मन में क्या बोलते कुलबुल नहीं करेंगे, उसको हम इल्ली बोलते हैं, इल्ली. जब तक इल्ली नहीं करेंगे हमारे दिमाग में, तब तक हम उसका जवाब ढूंढने की कोशिश नहीं करेंगे. जवाब ढूंढना यानी गूगल पे सर्च करना नहीं होता. माय डियर स्टूडेंट्स, अगर आप गूगल पे जाओगे और बोलोगे मैंने ये तीर मारा है, दैट इज नॉट तीर, बिकॉज़ गूगल में बहुत कुछ है, बैठे बैठे मिल जाता है. इसके लिए करना पड़ता है. ठीक है, खुद की हुई चीज कभी हम भूलते नहीं, खुद की हुई चीज कभी हम बेकार नहीं जाते कभी, क्योंकि फिर बार बार प्रैक्टिस नहीं करना पड़ता उसकी, क्योंकि खुद किए हुए रहते हैं. दूसरे के डुप्लीकेट मारेंगे तो हम कितनी भी बार करेंगे तो उसको कर नहीं सकेंगे. तो इसीलिए कभी भी खुद के मन में सवाल आना चाहिए. उनके मन में आया नीला क्यों पानी है, वो उसके बॉटम तक गए, और जब जिस दिन उनके मन में ये सवाल आया उस दिन उसका जन्म हुआ. किसका? स्कैटरिंग ऑफ लाइट, डिस्पर्सन ऑफ लाइट. आणि मग त्यांच्या मनात जेव्हा असा प्रश्न आला तेव्हा असं वाटलं त्यांना, बघा रमन आजकाल आपल्या शाळेमध्ये खूप सारे